हॅलो स्टुडंट्स. तर आपण आता सेकंड पार्ट मध्ये आलेलो आहे. Adaptation in animals. Make a list of animals in our surroundings. Compare the diversity of animals listed by your friends with your list. Discuss food habits, characteristics of body structures like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. म्हणजे एक्झॅक्टली त्यांनी काय सांगितलंय, तुमच्या एरियामध्ये ॲनिमल्स कुठल्या कुठल्या टाईप्सचे आहेत त्याचे काय करा, तुम्ही चार्ट बनवा. ते कसे राहतात, ते खातात काय, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, त्यांचा स्ट्रक्चर कसा आहे, ते परत त्यांचे विंग्स गिल्स काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं सेपरेट सेपरेट काय करा की तुम्ही चार्ट बनवा. त्यानंतर व्हॉट इज द डिफरन्स डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता हे जे तुम्ही चार्ट बनवलाय ह्या चार्टमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये काय काय फरक वाटतो हे तुम्ही ऑब्झर्व करा असं ते बोलतात. टेरेस्ट्रियल म्हणजे एक्झॅक्टली काय, जे जमिनीवरती राहतात, जमिनीवरती राहणाऱ्या ॲनिमल्सचा आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या ॲनिमल्सचा काय फरक आहे ते तुम्हाला ते ऑब्झर्व करायला सांगतात. As compared to terrestrial animals, the skin and the body shape of aquatic animals appear to have undergone changes. म्हणजे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे जमिनीवरती राहणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यापेक्षा जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत जसे म्हणजे पाणीमध्ये राहतात त्यांचं काय आहे, त्यांच्या बॉडीमध्ये थोडा डिफरन्स आहे. काय डिफरन्स एक्झॅक्टली ते आता बघणार आहे आपण. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. म्हणजे त्यांची जी स्किन आहे त्याच्यावरती त्यांना काय स्केल्स आहेत. स्केल्स म्हणजे असं इफ एखादा कोण व्हेजिटेरियन असेल, जो बघतोय व्ह्युअर जो व्हेजिटेरियन असेल नाहीतर नॉन व्हेजिटेरियन असेल, नॉन व्हेजिटेरियन व्ह्युअर्सने ऑब्विसली स्केल्स बघितले असणार आहे. व्हेजिटेरियन व्ह्युअर्सने नसेल बघितले तर मी त्याचा एक फोटो ठेवतो. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स द बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पिंडल. म्हणजे एका बोलतात ते त्याची बॉडी जी आहे ती मिडलला पार्टला काय आहे जाड आहे आणि हळूहळू हळूहळू काय होते छोटी छोटी होत जाते. त्याला काय बोलतो आपण, टॅपरिंग बोलतो. अशी त्यांची बॉडी फॉर्म आहे. फिश ब्रीथ विथ द गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. आपल्याला कसं नाही तर ॲनिमल्सला काय बघतो आपण, जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहे जमिनीवरचे ॲनिमल्सला काय बघतो की त्यांना नोज आहे. बट मोस्टली जे फिशेस असतात ते त्यांना गिल्स असतात, नाहीतर ॲक्वॅटिक ॲनिमल्सला गिल्स असतात. मग ते गिल्स मधनं ते काय करतात, ऑक्सिजन ब्रीथ करतात. जसं की इथं तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसतात, ह्याला काय बोलतो आपण, गिल्स बोलतो. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. म्हणजे त्यांची जी आई आहे त्याच्यावरती अजून एक आपल्याकडं असं आहे, आपल्याकडं हे कव्हरिंग आहे, एक कव्हरिंग आहे आपल्या आईज वरती. आपण डोळे बंद केले की इनशॉर्ट ते कव्हरिंग येतं. त्यांच्याकडे दोन कव्हरिंग्स असतात. एक कव्हरिंग असतं ते काय असतं, ट्रान्सपरंट असतं, ज्याच्यामुळे काय होतं त्यांना मोस्टली जे पण ॲक्वॅटिक आता ॲनिमल्स जे आहेत त्यांना कुठं काय असेल, खूप डीपमध्ये असेल, खूप घाण असेल पाणी, तर त्याच्यामुळे त्यांना काय दिसतं त्याच्यामध्ये आणि प्रॉपरली ते काय करू शकतात, त्यांचे डोळे जे आहेत ते डॅमेज पण नाही होत. म्हणून त्यांच्याकडे काय आयलिड्स आहे. दे हॅव एअर ब्लॅडर्स. आता एअर ब्लॅडर्सचे माझ्याकडे दोन फोटो आहेत. ऍक्च्युअल एअर ब्लॅडर कसा आहे त्याचा एक फोटो आहे आणि ते कुठं असतो एक्झॅक्टली त्या वाला फोटो आहे. तुम्हाला आता हे दोन्ही फोटो दिसतील. विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. आता एअर ब्लॅडर्स एक्झॅक्टली काय करतात, एअर ब्लॅडर्स मध्ये एअर भरती, जे फिशेस मध्ये एअर भरती आणि त्याच्यामुळे ते काय होतात, फ्लोट होतात, म्हणजे तरंगू शकतात. मोस्टली कधी एखाद्या वेळेस खूप असं त्यांना वरती यायचं असेल तर ते काय करणार, त्यांच्या जे एअर ब्लॅडर्स मध्ये खूप हवा भरून घेणार आणि ते वरती येणार. त्यांना खाली जायचं असेल तर त्यांच्या एअर ब्लॅडर मधले हवा कमी होणार आणि मग ते डीप मध्ये जाणार. हाच फक्त फरक आहे त्याच्यामध्ये. आता इथं तुम्हाला थोडे क्वेश्चन्स दिलेले आहेत. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइज. हे हे तिघांचं काय करायला लावलंय त्यांनी, ऑब्झर्व करायला लावलंय. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स ऑफ दिस ॲनिमल्स. त्यांच्या लेग्सचा काय यूज आहे. व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. काय हेल्प करतं फ्रॉगला पाण्याच्या खाली गेल्यानंतर ब्रीथ करण्यासाठी. ऑफ व्हॉट यूज द लॉंग हिंड लेग्स ऑफ अ फ्रॉग. म्हणजे फ्रॉग्सचे काय असतात, खूप मोठे पाय असतात, त्यांचा काय यूज होतो. व्हॉट डज अ डक गेट वेट इन द वॉटर. म्हणजे डक आहे ती पाण्यामध्ये वेट का नाही होत, म्हणजे भिजत का नाही. या सगळ्याचे आन्सर्स तुम्हाला पुढे दिलेले आहे. आपण एक एक करून रीड करू. एक एक करून म्हणजे इन शॉर्ट पॅराग्राफच आहे. As a frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. त्यांचे काय वेब्ड आहेत, वेब म्हणजे कशा असे आहेत आणि त्यांचे दोन म्हणजे जे काय बोलतात आपण फिंगर सारखं आहे त्याच्यामध्ये त्यांना भरलेलं आहे ते, तर ते त्यांना ओर्स सारखे यूज करतात. ओर्सचा तुम्हाला आता फोटो मी दाखवून. तर ओर्स म्हणजे एक्झॅक्टली काय, तुम्ही बघतात आपण जहाजमध्ये असं चालवतात, चप्पू ज्याला बोलतात. हे जे पर्टिक्युलर ओर जे आहे त्याच्यामुळे काय होतात, ते त्याला पाण्यामध्ये काय करू शकतात, ते चालू शकतात. स्विम करू शकतात.
वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी वेदर ऑफ वर्ड्स लाईक डक अँड वॉटर हॅन. तिथं क्वेश्चन होता की डक एक्झॅक्टली का नाही भिजतं, म्हणजे वेट का नाही होत. तर ते का रिझन आहे, कारण त्यांच्या पण बॉडीवरती एक वॅक्सी लेअर आहे. त्या वॅक्सी लेअरमुळे काय होतं, पाणी जे आहे त्यांच्या बॉडीवरती राहतच नाही आणि ते काय होतं, निघून जातं. वेब टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड रेक्टँग्युलर हेड हेल्प फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. हे सगळे त्याचे काय आहे, टोज काय आहे, वेब डेथ असेच याच्यासारखे आहेत त्याचे. वेब डेथ फ्रॉग्सचे काय टोज. परत काय ते स्लिपरी आहे, त्याची बॉडी काय असते, स्लिपरी असते. स्लिपरी म्हणजे काय, लगेच आपण एका काय बोलतात ते फ्रॉगला पकडायला गेलो तर ते आपल्या हातातनं लगेच सटकून जातं. का, ते स्लिपरी येते. त्याची जी स्किन आहे ती स्मूथ आहे. प्लस त्यांचा जो हेड आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा ट्रायंगल सारखं स्ट्रक्चर आहे. ह्या गोष्टीमुळे त्याला खूप इझिली तो काय करू शकतो, स्विम करू शकतो वॉटरमध्ये. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on the land. म्हणजे ते जो फ्रॉग आहे तो वॉटरमध्ये पण राहू शकतो प्लस लँडवरती पण राहू शकतो. ह्याचं कारण काय आहे, कारण की जेव्हा तो वॉटरमध्ये जाणार तो जो ब्रीथ करतो तो करतो त्याच्या स्किन थ्रू. म्हणजे आपल्या स्किन कसं आहे, आपल्या स्किनला आपण एकदम बारीकने पाहिलं तर इथं स्मॉल स्मॉल होल्स आहेत, तसे काय असतात फ्रॉग्सला पण असतात. आणि त्या स्किन मधनं तो ऑक्सिजन घेतो. आणि जेव्हा लँडवरती येतो तर तो त्याच्या नोजमधनं ऑक्सिजन घेतो. द टिपिकल कलर्स ऑफ फ्रॉग बॅक हेल्प इट टू हाईड अमंग ग्रासेस. त्याचा जो कलर असतो कशाचा, त्याच्या बॅकचा. बॅक म्हणजे काय, पाठा. त्याची जी बॅक आहे त्याचा कलर असा असतो ज्याच्यामुळे तो ग्रासमध्ये काय होतं, लपून जातो. कधी कधी आपल्याला तो फ्रॉग दिसत पण नाही. Make a list of names of some amphibians you know and study their adaptation. आता तुम्हाला सांगितलंय की थोडेफार amphibians जे आहेत त्यांची लिस्ट बनवा आणि एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये काय तुम्हाला फरक दिसतो हे काय करा, तुम्ही ऑब्झर्व करा. आता आपण पुढच्या टॉपिकवर येतोय. अडॅप्शन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. कार्निवरस ॲनिमल्स लाईक वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. आता हे जे ॲनिमल्स आहे कार्निवर्स म्हणजे काय, जे दुसऱ्यांना खातात. जसे वाईल्ड डॉग जे आहे, जंगली कुत्रा, फॉक्स, टायगर, लायन, यांचे काय असतात, लेग्स काय असतात, ते स्ट्रॉंग असतात. त्याच्यामुळं काय होतात, ते खूप फास्ट पळू शकतात आणि त्यांची जो प्रे असतो, प्रे म्हणजे जसं की डिअर आणि ह्यांना काय पकडू शकतात ते. दे हॅव क्लॉज म्हणजे काय, क्लॉज बघितले असणार तुमचे, त्यांचे पंजे. अँड देअर कॅनिन टीथ म्हणजे काय, इथं बघा तुम्हाला दिसतात, इथं ते जे आहे ना लायन, त्याचे जे दात आहेत त्याचे कसे आहेत, त्याचे वॅम्पायर सारखे दात आहेत, बरोबर आहे. ह्याला काय बोलतो आपण, कॅनिन टीथ बोलतो आपण. अँड शार्प ते काय आहेत, खूप शार्प आहेत. अँड पॉइंटेड, परत काय ते पॉइंटेड आहेत. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. आता त्या टीथचं फंक्शन काय असणार की जेव्हा पण ते खाणार त्यांचे दात काय होणार, नाही तर अटॅक करणार, त्यांचे दात काय होणार, ते आतमध्ये धसणार आणि ते जेव्हा ओढणार तर ते सगळंच ओढून बाहेर निघणार. त्यासाठी ते मोस्टली काय होतं, त्यांना ते यूज करू शकतात. प्लस थोडेफार जे ॲनिमल्स असतात त्यांची जी स्किन असते ती काय असते, खूप कडक असते. मग ते कडक स्किनला पण फाडण्यासाठी त्यांचे दात काय होतात, खूप हेल्पफुल त्यांना यूज होतो त्यांचा. टायगर्स हॅव पॅडेड पॉज म्हणजे एक्झॅक्टली काय ते मी सांगतो. पॅडेड पॉजचा तुम्ही जस्ट एक फोटो तुम्ही आता बघा. पॅडेड पॉज म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी किटन पाहिली नाहीतर एखादा डॉग पाहिला तर त्याचे जे लेग्स असतात त्याला पॅड्स लावल्यासारखं वाटतात. पॅड्स म्हणजे काय की इन शॉर्ट तुम्ही जेव्हा स्केटिंग करतायत तर मोस्टली तुमच्या पायाला तुम्ही पॅड्स लावतात. का लावतात, ते प्रोटेक्शनसाठी. तसंच त्यांचे लेग्स कसे असतात, त्यांना पॅड्स लावल्यासारखे असतात आणि ते नॅचरल असतात. का, कारण त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. दिस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. प्लस ते काय हेल्प करतात त्यासाठी की आता समजा आपले जे आहेत, आपले जे लेग्स आहेत ते पॅडेड नाही आहेत. पॅडेड नसल्यामुळं काय होतात की आपण चालत असेल तर आपला आवाज येतो, पण त्यांचे पॅडेड असल्यामुळे ते सायलेंटली चालू शकतात आणि त्यांचा पायांचा आवाज पण होत नाही. त्याच्यामुळं काय होतं, ते एखादा प्रे असेल तर त्याला कळणार पण नाही, एखादा डिअर थांबला असेल त्याला कळणार पण नाही की लायन येतोय. द आईज ऑफ प्रेडेटर कार्निवरस आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड. आता जे पण प्रेडिटर्स असतात, जे म्हणजे शिकार करणारे, त्यांचे जे पण आईज असतात ते समोरच्या साईडला असतात. का, कारण की त्यांना लांबचं दिसावं म्हणून. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. का, कारण की त्यांचा एखादा कुठला तरी प्रे असणार आहे, म्हणजे एखादा डिअर नाही तर ज्याला ते खाणार आहे ते त्यांना लांबून दिसू म्हणून त्यांचे जे आईज असतात ते कुठलं असतात, ते समोरच्या साईडला असतात. द आईज ऑफ द हर्बिवरस are below the forehead.
ऑन इदर साइड ऑफ द हेड. आता जे हर्बिवर्स असतात म्हणजे जे मोस्टली प्लांट्स खातात असे जे अॅनिमल्स असतात, जसं की इथं दिलं त्यांनी ब्लॅक बक दिलेला आहे. हा जो ब्लॅक बक आहे तो काय खाणार, मोस्टली ग्रास खाणार आहे तर प्लांट्स खाणार. ह्याचे जे आईज आहेत ते कुठल्या साईडला आहे, त्यांच्या साईडला आहे, म्हणजे फोरहेडच्या खाली आहेत आणि बाजूच्या साईडला आहेत. दिस गिव्स देम वाईड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडिटर्स. ह्याच्यामुळं काय होतं, हा जो आई आहे तो ऑलमोस्ट एवढा एरिया कॅप्चर करतो, हिथून ते अख्खा एवढा ऑलमोस्ट आणि इकडून ते एवढा अख्खा. म्हणून त्यांचं काय होतं, ते लॉंग फील्ड ऑफ विजन होती, त्यांना भरपूर लांबचं त्यांना दिसतं आणि ऑलमोस्ट भरपूर एरिया त्यांचा कव्हर होतो. मायक्रोस पाठीमागून पण कोण येत असणार आहे, बाजूनी कोण येत असणार आहे, तरी त्यांना लगेच कळणार आणि त्याच्यामुळं ते जे लायन्स नाही तर टायगर्स आहेत त्यांच्यापासून वाचू शकतात. देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्स. त्यांचे जे लेग्स आहेत ते काय आहेत बघा इथं, ह्याचे जे लेग्स आहेत हे कसे आहेत, इथं ह्या साईडला मोठे आहेत आणि हळूहळू छोटे होत चाललेत, म्हणजे टॅपर होत चाललेले आहेत. हूव्स म्हणजे त्याचा एक जस्ट तुम्हाला फोटो दिसन आता, ह्या फोटोमध्ये तुम्हाला जे दिसतंय ब्लॅक कलर मध्ये, ह्याला काय बोलणार आपण, हूव्स, विच एनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. ह्याच्यामुळं काय होतं, ह्या दोन्ही म्हणजे टॅपरिंग लेग्स आणि हूव्समुळं ते खूप जास्ती लवकर पळू शकतात. प्लस त्यांचे जे जम्प्स असणार ते काय असणार, खूप मोठे असणार, नाहीतर त्यांचे जो पर्टिक्युलर काय बोलतात ते एक लेग आणि दुसऱ्या लेग मधला डिस्टन्स जास्ती आहे, त्याच्यामुळे ते जास्ती मोठ्या काय घेऊ शकतात, डिस्टन्सने काय बोलतात त्यांना आपण, लीप घेऊ शकतात. Their long and freely moving ears can receive sound from a long distance and different directions. त्यांचे जे इयर्स असतात ते काय असतात, ते हलवू शकतात ना. तुम्ही कधी पाहिलं असणार एखादे बफेलो घ्या, काऊ घ्या, नाहीतर एखादा डॉग घ्या, त्यांचे जे लेग्स असतात, हे जे इयर्स असतात ते काय असतात, ते फिरू शकतात म्हणून काय होतात आणि मोठे असतात, तर त्यांना लांबून पण काय येतं, थोडा पण आवाज येऊ शकतो. Deer and black bucks have colors that merge with their surroundings. Their teeth are strong and chewing tough plants materials. ह्यांचा जो पण कलर असतो तो काय असतं, मोस्टली जे पण त्याचे सराउंडिंग असणार आहे, त्याच्या आजूबाजूला ते कुठं राहत आहेत त्याच्याशी काय असतो, सिमिलर असतो. ह्याच्यामुळं ते लगेच हाईड होऊ शकतात. एखादा आता ह्याचा कलर काय आहे, ब्राउनिश आहे, तर हा एखाद्या ब्राउनिश झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला, नाहीतर मातीमध्ये, नाहीतर एखाद्या सुकलेल्या ग्रासमध्ये जाऊन लपला तरी लगेच कळणार नाहीये. त्याचे जे टीथ असणार आहे ते काय खूप स्ट्रॉंग आहेत. का स्ट्रॉंग आहेत, कारण की त्यांना असे प्लांट्स खायचे आहेत, म्हणजे की थोडेफार प्लांट्स असतात ते खूप टफ असतात, नाहीतर खूप काय असतात ते कडक असतात, तर ते खाण्यासाठी त्यांचे जे टीथ असतात ते काय असतात, खूप स्ट्रॉंग असतात. आय होप एवढं तुम्हाला सगळ्यांना समजलं आहे. नाही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आपण हा पार्ट जो आहे आता अडॅप्शन इन डेझर्ट ॲनिमल्स पासून सुरुवात करणार आहे. डेझर्ट्स आर कॅटेगराइज्ड बाय सिव्हिअर स्कॅसिटी ऑफ वॉटर. म्हणजे काय की डेझर्टमध्ये आपल्याला काय दिसतं, जास्तीत प्रमाणामध्ये खूप कमी पाणी दिसतं. सिव्हिअर म्हणजे काय, खूप प्रमाणामध्ये, स्कॅसिटी म्हणजे काय, खूप कमी. काय दिसतं आपल्याला, खूप प्रमाणामध्ये कमी पाणी दिसतं तिथं. हॅन्स डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. त्याच्यामुळे ते डेझर्टचे जे ॲनिमल्स असतात त्यांची जी स्किन असते ती खूप जाड असते. टू प्रिव्हेंट, कशासाठी ते त्यांची जाड असते, कारण त्यांच्या बॉडीमधनं पाणी बाहेर न निघून जाऊ त्यासाठी त्यांची जी स्किन असते ती जाड असते. तर लेग्स आर लॉंग विथ अ फ्लॅट अँड कुशन सूट्स. त्यांचे जे पण लेग्स असतात ते काय असतात, ते खूप मोठे असतात. म्हणजे आता तुम्ही कॅमल पाहिलाय, कॅमलचे जे लेग्स असतात ते काय असतात, मोठे मोठे असतात. प्लस ते काय असतात, फ्लॅट असतात, सपट असतात. आपल्यासारखे कसे असे वरती खाली नसतात. आपले जे लेग्स आहेत ते काय आहेत, एक दोन साईडला काय आहेत, बाहेरच्या साईडला आलेले आहेत आणि आतमध्ये असं कर्व आहे. पण ह्यांचे जे लेग्स असतात ते काय असतात, ते फ्लॅट असतात, कुशंड असतात. कसे, जसं आपले हे डॉग्सचे कसे आपण पाहिले होते त्या टाईपमध्ये फक्त. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन्स. त्याचे जे नॉस्ट्रिल्स असतात, म्हणजे आपल्या कसे नॉस्ट्रिल्स आहेत, त्याचे जे नॉस्ट्रिल्स असतात ते असे फोल्डनी असे काय केलेले असतात, ते सिक्युअर्ड असतात, प्रोटेक्टेड असतात. ते तसे का असतात प्रोटेक्टेड, कारण की तिथं काय असणार आहे, तिथं खूप प्रमाणामध्ये डस्ट उडत असते डेझर्ट्समध्ये. तर ती काय डस्ट होऊ शकते, त्यांच्या नाकामध्ये जाऊ शकते. त्यासाठी ते प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांचे जे नॉस्ट्रिल्स असतात ते काय असतात, त्याला फोल्ड आलेली असते ती स्किन, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डस्ट जाऊ नये.
द आय लॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांचे जे आय लॅशेस असतात, जसे आपले आय लॅशेस आहेत, आपल्या डोळ्याच्या वरचे जे छोटे छोटे केस आहेत त्याला आपण आय लॅशेस बोलतो. हे जे आय लॅशेस असतात ते काय असतात, खूप जाड असतात आणि खूप लांब असतात. का? कारण की त्याच्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये माती ना जाऊ त्यासाठी. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट लिव्ह इन डीप बुरोज ड्युरिंग डे टाइम अँड ऍक्टिव्ह ॲट नाईट. म्हणजे ते काय करतात, हे जे आहेत, हे रॅट्स आहेत, स्नेक, स्पायडर, लिझर्ड्स, हे काय करतात, डेझर्ट मधले हे जे अॅनिमल्स आहेत ते डीप बुरोज मध्ये राहतात. डीप बुरोज म्हणजे मोठे खड्डे असतात. तर ते सगळे काय करतात, दिवसामध्ये ते खाली जातात आणि नाईट टायमिंगला हे सगळे बाहेर येतात. म्हणून सांगतात की नाईट टायमिंगला डेझर्टमध्ये जाणं हे खूप रिस्की असतं, कारण की ऑलमोस्ट सगळे जे पण अॅनिमल्स असतात ते बाहेर आलेले असतात. आपण पुढचा पाठ करूया आता. Adaptation in animals of snowy regions. From the internet, download images of animals like yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog and snow leopard. तर ह्या सगळ्यांचे तुम्हाला सांगितलं की फोटो डाउनलोड करा. हे तर मी तुम्हाला आता जस्ट दाखवलंय. ह्या सगळ्यांना कम्पेअर करा. ह्यांना कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय दिसतं ते त्यांनी तुम्हाला लिहायला सांगितलं, नाही तर ऑब्झर्व करायला लावलं. अ व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लॉंग thick hair on the skin are typical characteristics of animals of snowy regions. त्यांचं काय असतात, मोस्टली जे पण बॉडीचा कलर असतो तो काय असतो, व्हाईट असतो नाहीतर सिल्वर असतो. त्यांचे जे पण केस असतात ते काय असतात, लॉंग असतात, थिक असतात. आणि हे सगळं काय झाले, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक झाले. अशा प्रकारचे आपल्याला मोस्टली तिथं काय दिसतात, अॅनिमल्स दिसतात. आता ह्यांचा त्यांना काय यूज होतो असा त्यांना प्रश्न आहे. हाऊ आर दिस युजफुल टू दॅम. त्यांच्या बॉडीवरती काय आहे, खूप सारे जाड केस आहेत. जाड केसांमुळे काय होतं, त्यांचं जे पण टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं, त्यांना लवकर थंडी वाजत नाही. प्लस त्यांच्या व्हाईट कलर असल्यामुळं ते लगेच स्नोमध्ये लपू शकतात. एखादा समजा कुठला तरी शिकारी आला आणि त्यांना लपायचं असेल तर ते स्नोमध्ये लगेच लपू शकतात. का? कारण त्यांचे जे हेअरचा कलर आहे तो व्हाईट नाही तर सिल्वर कलरमध्ये. समजलं सगळ्यांना? नाही समजलं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. Adaptation in aerial animals. What is the main difference between vehicles on the road and aeroplanes? आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलाय की जे रोडवरचे जे व्हेकल्स आहेत, जसे कार झाले, मोटरसायकल झाले, आणि जे एरोप्लेन्स आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स काय? तुम्ही पाहिलं जे कार्स आहेत त्यांचे जे फेस असतो, म्हणजे त्यांचा जो फ्रंट असतो तो काय असतो, खूप असा मोठा असतो. एरोडायनेमिक्स हा जो वर्ड आहे तुमच्यासाठी माहिती आहे, खूप वजनदार आहे. बट एरोडायनेमिक्स म्हणजे काय की तुम्ही जेव्हा गाडी चालवताय तर गाडी चालवताना इथून हवा येते, बरोबर आहे. तुम्ही स्पीड वाढवणार तर ही हवा काय होणार, त्याला थांबवणार. तर जेवढं त्याचं तोंड छोटं असणार तेवढी हवा ती बाजूने निघून जाणार, वरून निघून जाणार तर खालून निघून जाणार. पण जेवढं त्याचं तोंड मोठं असणार ती हवा काय होणार, ती तेवढाच त्याला लागणार आणि आपल्याला जास्त स्पीडमध्ये जाता येणार नाही. नाहीतर एखाद्या वेळेस आपली गाडी काय होऊ शकते, पलटू शकते. जे बर्ड्स असतात त्यांचं तुम्ही जेव्हा फेस पाहिलं तर त्यांचे फेस कसे असतात, असे निमुळके असतात, म्हणजे टॅपर्ड असतात फ्रंट साईडला. त्याच्यामुळे काय होतं, जे एअर असतं एअर काय होतं, निघून जातं आणि ते इझिली काय करू शकतात, फ्लाय करू शकतात. हे मेन डिफरन्स आहे आपले काय बोलतात व्हेकल्स आणि एरोप्लेन्स मधला. असेच काय असतात, एरोप्लेनचं पण तोंड असंच असतं. प्लस जे बर्ड्स असतात त्यांचे पण मोस्टली सगळे जे फेसेस असतात ते असे असतात. The spindle shaped body of the birds also minimize the resistance of air while flying. आता मी तुम्हाला जस्ट सांगितलं की त्यांचं जे फेस नाही तर त्यांची जी बॉडी असते ती कशी असते, स्पिंडल शेप्ड असते. म्हणजे स्टार्टिंगला काय मोठी आणि नंतर छोटी छोटी होत जाते. त्याच्यामुळं काय होतं की एअरचा जो रेजिस्टन्स आहे तो काय आहे, तो कमी होऊन जातो. विथ हॉलो बोन्स, हॉलो म्हणजे काय, एकदम मोकळे, आतमधून खोकळे आपण बोलतो त्यांना. अ बॉडी कव्हरिंग ऑफ फेदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ 4 legs इनटू विंग्स. म्हणजे त्यांचे जे बॉडी आहे ते कशाने कव्हर्ड आहे. आता हा वाला जो पर्टिक्युलर तुम्हाला बर्ड दिसतो ह्याची जी पण बॉडी आहे ती ऑलमोस्ट कशाने कव्हर आहे, ती कशाने, फेदर्सनी कव्हर्ड आहे. प्लस त्याचे जे 4 legs आहेत म्हणजे जसे त्याचे हात आहेत ते कशामध्ये कन्वर्ट झाले, ते झाले विंग्स मध्ये कन्वर्ट. देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड अडॅप्टेड फॉर फ्लाइंग. त्याची जी बॉडी आहे ती काय खूप लाईट इन वेट आहे, म्हणजे काय खूप हलकी आहे. प्लस त्यांनी अडॅप्ट केले स्वतःला, काय केलं म्हणजे स्वतःला चेंज केले. कशामध्ये, कशासाठी केलेलं आहे त्यांनी चेंज, फ्लाइंग साठी केलेलं आहे चेंज. समजलं सगळ्यांना? द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट द बोथ एंड्स. म्हणजे त्यांना काय सांगायचे, इन्सेक्टची बॉडी पण काय असते, खूप हलकी असते आणि दोन्ही साईडला काय असते, ती बारीक होऊन जाते. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs of tappers
टू पेअर्स ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 स्टिक लेग्स. म्हणजे त्यांची जी बॉडी असते ती काय असते, त्यांना 2 विंग्स असतात प्लस त्यांना काय असतात 6 लेग्स असतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटेगियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर 4 लेग्स अँड हिंड लेग्स. आता बॅटची तुम्हाला जस्ट एक इमेज दिसली, त्याच्यामध्ये त्यांचे जे आपण ओपन केले हात आणि पाय त्यांच्यामध्ये काय असतं, एक स्किन असते, त्याला आपण काय बोलतो, पॅटेगियम बोलतो. त्या स्किनमुळे काय होतं, त्यांना ते फ्लाय करू शकतात. कशा, आणि जसं की बर्ड्सला काय असतात, फेदर्स असतात, तसं ह्याला ही टाईपची स्किन आहे, त्याच्यामुळे ते फ्लाय करू शकतात. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट इन युअर एरिया. आता तुम्हाला सांगितलं त्यांनी की थोडा ऑब्झर्व करा. तर हे जे ते क्वेश्चन्स विचारतात ते मोस्टली थिंक करण्यासारखे आहेत, तर सगळ्यांनी त्याच्यावरती विचार करा. तुम्हाला जसं तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दिसतील तर ते नेहमी ऑब्झर्व करत जावं. Adaptation in reptiles. Observe from a distance how snakes and earthworms creep. Which organs do they use for the creeping? म्हणजे त्यांनी काय सांगितलं, तुम्ही ऑब्झर्व करा स्नेक्स आणि अर्थवर्म्सला जवळून म्हणजे एवढा पण जवळ नका जाऊ, म्हणजे एक अशा डिस्टन्सवरनं जिथं तुम्ही सेफ आहे अशा डिस्टन्सवरनं त्याला ऑब्झर्व करा. तुम्हाला काय म्हणजे ते क्रीप कसे करतात. क्रीप म्हणजे काय, ते रांगतात ना असे 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 असे. मग ते एक्झॅक्टली कशामुळे होतात, त्यांना लेग्स आहे का, एक्झॅक्टली काय आहे त्याच्यामुळे ते क्रीप करू शकतात. देअर आर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. आता त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेत का या पर्पजसाठी, म्हणजे त्यांना रांगण्यासाठी काय त्यांच्यामध्ये चेंजेस झालेत का. नोट एनी चेंजेस. तुम्हाला काय चेंजेस वाटत असतील ते तुम्ही नोट करा. Animals like house lizard, garden lizard, crocodile use their muscles for creeping. Similarly, they show adaptation in skin, soles of feet, body color, etc. आता त्यांनी काय सांगितलंय, जे आपली घरची लिझार्ड असते, गार्डन लिझार्ड असते, ब्लॅक कलर मध्ये असते मोस्टली, क्रोकोडाईल जे असतात ते काय करतात, त्यांच्या मसल्सला यूज करतात. त्यांच्या बॉडीमध्ये मसल्स आहेत. मसल्स म्हणजे काय, जे आपल्याला आपण जे जिमला जातात मोस्टली, आपण तुम्ही पाहिलेले आहेत, जिमला जातात जिम करतात सगळे आणि मग त्यांना आपले मसल्स येतात. तशा टाईपमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये पण काय असतात, मसल्स असतात. मग त्या मसल्सला ते यूज करतात, आपले डोले शोलेवाले मसल्स नाही, त्यांच्या बॉडीमधले मसल्स, आणि त्यांना ते यूज करतात आणि काय करतात, ते रांगतात. तर ह्याच्यासाठी त्यांनी काय काय चेंजेस स्वतःमध्ये करून घेतलेत. सगळ्यात पहिला चेंज आहे, त्यांनी त्यांची स्किन जी आहे ती चेंज केली आहे. प्लस त्यांची जे सोल्स आहे, सोल्स म्हणजे काय, पायांचे खालचं जे होतं, जसं की डॉग्सला असतं तसे त्यांचे पायाचा खालचा जो सोल असतो, जसं की तुमचा शूजचा सोल असतो, तसे त्यांचे जे सोल्स असतात ते काय केले, त्यांनी चेंज करून घेतलेले आहेत. त्यांचा बॉडीचा जो कलर आहे तो त्यांनी चेंज करून घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल, द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड टोज. त्यांचे आता जे टोज आहेत ते काय, क्लॉड आहे. क्लॉड म्हणजे कसे, असेवाले, जसे आपले वाघाचे पंजे कसे असतात तशा टाईप मध्ये आहेत, तसेच नाही पण तशा टाईप मध्ये. अँड थिन सोल्स, त्यांचे जे सोल्स आहेत ते काय आहेत, एकदम पातळ आहे. वेअर आय स्नेक्स हॅव अ स्केली स्किन. आता स्नेक्सला काय असतं, त्यांची जी स्किन आहे आपल्यासारखी आहे का, बिलकुल नाही, त्यांची स्किन आहे, स्केल्स आहे त्याच्या स्किनवरती. हे त्यांनी डिफरन्सेस सांगितलेत. तर होप तुम्हाला एवढं सगळं समजलं.